जिथे एक स्त्री आपल्या प्रियकराच्या मोहात अडकते, आपलं मूल, पती आणि संसार सर्व मागे टाकून निघून जाते. पण तिचा प्रवास तिथेच थांबत नाही. पलायन. रम्या एक साधी, सुशिक्षित, गावाकडून शहरात लग्न करून आलेली स्त्री. तिचं लग्न झालं होतं अमितशी, एक सरकारी नोकरी करणारा, शांत आणि घरच्यांशी बांधलेला पुरुष. दोघांनी घर घेऊन पुण्यात आयुष्य सुरू केलं होतं. रम्या पहिल्या वर्षातच गरोदर झाली आणि सुंदर गोंडस मुलगा, अनिकेत, त्यांच्या संसारात आला. आधीच रम्याचं शहरात मन रमत नव्हतं. नवरा सकाळी नोकरीला जात असे, रम्या संपूर्ण दिवस घरात, बाळ, स्वयंपाक आणि शून्य संवाद यामध्ये बंदिस्त. सासरच्यांकडूनही जास्त मदत नव्हती. शेजारच्या सोसायटीत नवीन सेक्रेटरी म्हणून एकजण काम पाहू लागला, सुमित. तो दिसायला स्मार्ट, बोलायला आकर्षक आणि चक्रम. त्याचा व्यवहार थोडा वेगळा होता, थेट बोलणं, गोड शब्द आणि विशेषतः रम्याकडे बघण्याची त्याची नजर. सुरुवातीला रम्याला त्रास व्हायचा, पण हळूहळू सुमित तिच्या मनात शिरत गेला. तो तिला हसवायचा, तिची विचारपूस करायचा आणि काही दिवसांनी थेट सांगितलं, रम्या, तू मला आवडतेस. मला माहीत आहे तू आई आहेस, बायको आहेस, पण तू एक स्त्री आहेस आणि तुझी ओळख मी ओळखतो. रम्या गोंधळली. सुरुवातीला तिने नकार दिला, पण जे अमितकडून वर्षानुवर्ष न मिळालं ते शब्द सुमितकडून येत होते. भावनिक भुकेपुढे तिने विवेक हरवला. एक दिवस ती सुमितसोबत पिकनिकच्या नावाने बाहेर गेली आणि परतच आली नाही. संधी की संहार, ती सुमितसोबत एका लॉजवर राहू लागली. सुमितने तिला अनेक स्वप्न दाखवली, आपण दुसऱ्या शहरात जाऊ, नवं आयुष्य सुरू करू. रम्या रडायची, मुलाला सोडून आले मी. तो तिच्या अश्रूंवर चुंबन देत म्हणायचा, सगळं होईल व्यवस्थित, आधी तू स्वतःला जग. पण काही आठवड्यांत सुमित बदलू लागला. त्याचा स्वभाव उग्र होऊ लागला, तो राग काढू लागला आणि रम्याच्या हातात सिग्नल नसलेल्या मोबाईलसोबत एक बंद खोली उरली. ती गर्भवती असल्याचं तिला समजलं, पण सुमितला ते कळवल्यावर तो भडकला. हा माझा नकोय. हा तर तुझा जुन्या आयुष्याचा परिणाम असेल. काढून टाक. रम्याचं तोंड पांढरं पडलं. जिने आपल्या संसाराचा त्याच्यासाठी त्याग केला होता, तो आज तिचं मातृत्व नाकारत होता. सुमित तिच्यावर हाता पायानेही उठू लागला. ती दिवसाढवळ्या डोळ्यांखाली काळी वळवळ घेऊन बसायची. पुन्हा वाट मिळते का? एका रात्री ती पळून गेली. एकच साडी अंगावर, पोटात मूल आणि डोळ्यांत पाण्याचं अखंड डबकं. ती थेट पुण्यात अमितच्या घरी पोहोचली. तिने दारावर बोट ठेवलं, पण वाजवलं नाही. आतून हसण्याचे आवाज येत होते, अनिकेत आणि अमित खेळत होते. ती दाराजवळ बसून रडू लागली. काही वेळाने अमितने दार उघडलं आणि ती थरथर कापत त्याच्या पायांवर पडली. माझी चूक झाली, मोठी चूक झाली अमित. तू मला काहीही बोलू नकोस, पण अनिकेतला एकदा मिठी मारू दे, एकदा. अमित थक. तो शब्दशः काही बोलू शकत नव्हता. रम्याचा हलखाला अंग, अश्रूंनी ओलावलेलं तोंड आणि गरोदरपणाचं स्पष्ट चिन्ह. अखेर त्याने दार उघडलं. शेवट नव्हे, नवा आरंभ. रम्या आता त्या घरात आहे, पण एक ती म्हणून नाही. एक आई म्हणून, एक पश्चात्ताप करणारी स्त्री म्हणून. सामाजिक दडपण, समाजाची नजर, सासरच्यांचा रोष, सगळं ती स्वीकारते. पण तिचं लक्ष एकाच गोष्टीवर आहे, अनिकेत आणि पोटातलं मूल. ती आता एका महिलांसाठीच्या पुनर्वसन केंद्रात काम करते. अनेक मुलींना ती सांगते, कोणीही तुमचं भावनिक भूक भागवण्याच्या नावाखाली तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल, तर ते प्रेम नाही. तो फक्त वापर आहे. पळवलेलं प्रेम कितीही गोड वाटलं तरी, त्याची चव कायम तोंड कडवट करते. कथा संपली, पण तिची सावली हजारो स्त्रियांना सावध करत राहील. जिथे रम्या तिच्या पापाचा पश्चाताप करत जगते आहे, पण तिच्या जुन्या चुका तिला माफ करत नाहीत, आणि तिचा मुलगा अनिकेत मोठा होत असताना हळूहळू सगळं काही समजून घेऊ लागतो. शब्दांच्या पलीकडचं शांतवाट. रम्याच्या घरी परत येऊन 6 वर्ष झाली होती. तिने आयुष्याची प्रत्येक श्वास एक शिक्षा म्हणून घेतला होता. अनिकेत आता 11 वर्षांचा झालेला. हुशार, समंजस, पण शांत स्वभावाचा. रम्या त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असायची, शाळेपासून हॉबी क्लासपर्यंत. पण अनिकेत कधीच तिला आई म्हणत नव्हता. फक्त, रम्या मावशी. त्याच्या बालमनात साठवलेली ती भयानक आठवण, जेव्हा तो 2.5 वर्षांचा असताना त्याची आई अचानक नाहीशी झाली होती. आणि जेव्हा ती परत आली, तेव्हा त्याने तिला नाकारलं होतं. रम्या हे शांतपणे सहन करत होती. माझ्या चुकीची शिक्षा आहे ही, मी बोलावून घेऊ शकत नाही आता काहीही. काळ बदलतो, पण छाया नाही. एक दिवस शाळेच्या पालक सभेला रम्या गेली. इतर आईवडील हसत होते, छायाचित्र घेत होते, पण रम्या कोपऱ्यात शांत बसली होती. शिक्षक म्हणाले, अनिकेत अतिशय हुशार आहे. पण त्याच्या निबंधात त्याचं एक वाक्य फार वेदनादायक होतं. आई ही अशी असते का की जी आपल्याला सोडून जाते? सगळे पालक तिच्याकडे बघू लागले. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबेनासे झाले. त्या रात्री तिने अनिकेतच्या पलंगाजवळ बसून खूप वेळ त्याच्या केसांतून हात फिरवत राहिली. हळूच म्हणाली, माफ कर रे, तुझं सगळं लहानपण मी हरवलं. मी आई होण्याच्या लायकीची नव्हते, पण आज मी जगते फक्त तुझ्यासाठी.
अनिकेत काही बोलला नाही. पुन्हा एक शंका, पोटातलं मूल कुठं गेलं? खरं सांगायचं तर रम्या ज्या रात्री सुमितकडून पळून आली, तेव्हा ती 5 महिन्यांची गरोदर होती. पण पुनर्वसन केंद्रात भरती झाल्यावर तिचं बाळ रक्ताच्या कमीमुळे मृत झालं. हे तिनं कुणालाही सांगितलं नव्हतं. अमितलाही नाही. सुमित कधीच तिला पुन्हा संपर्क केला नाही. त्याने दुसऱ्या शहरात जाऊन दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं आणि तिला पती हयात नसल्याचा दाखला मिळवून नवा पासपोर्टही मिळवून दिला, हे रम्याने एका जुन्या मैत्रिणीकडून ऐकलं. अंतिम साक्षात्कार. अनिकेत 10वीत होता. एके दिवशी तो घरी आला आणि म्हणाला, मला सगळं माहिती आहे रम्या मावशी, मी वाचलंय सगळं इंटरनेटवर आणि आजी आजोबांच्या बोलण्यातून पण काही ऐकलंय. पण एक गोष्ट सांग, का केलंस असं? रम्या गारठली. तिने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. अनिकेत पुढे म्हणाला, तू मोठी चूक केलीस, पण तू परत आलीस. खोटं बोलली नाहीस. स्वतःला शिक्षा दिलीस. आजपासून मी तुला आई म्हणेन. पण एका अटीवर, तू स्वतःला माफ कर. रम्याने तो दिवस तिच्या आयुष्यात पुन्हा जन्म समजला. ती आता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या मध्ये वरिष्ठ समुपदेशक होती. ती सगळ्यांना सांगायची, सत्य कितीही लपवलं तरी उघड होतंच, पण त्या सत्याला स्वीकारणं हीच खरी माफीची सुरुवात असते. पलायन ही केवळ एका स्त्रीची चूक नव्हती, ती सामाजिक शांततेच्या नावाखाली लपवलेल्या वेदनांची कहाणी होती. नव्या वाटेचा प्रकाश. रम्याचं आयुष्य एका नव्या वळणावर आलं होतं. अनिकेतने तिला आई म्हटलं आणि ती म्हणते त्याप्रमाणे तो दिवस माझ्या पुनर्जन्माचा होता. ती आता एका स्त्रियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेत समुपदेशक म्हणून कार्यरत होती. तिच्या अनुभवामुळे ती त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचू शकत होती, जिच्या आयुष्यातील अंधार कुणालाच दिसत नसे. भूतकाळानं पुन्हा खुणावलं. एका महिला बचत गटाच्या सत्रात रम्या आपली गोष्ट सांगत होती. सगळ्या महिला शांत ऐकत होत्या. सत्र संपल्यावर एक तरुण स्त्री तिला भेटायला आली. ताई, मी सुमितची बायको आहे. मला सगळं माहीत आहे, पण मला त्याच्याकडून बाहेर पडायचंय. रम्याचं अंग थरथरलं. सुमित, ज्याच्यासाठी तिने सगळं सोडलं, ज्याच्यासोबतचे नातं तिला काळोखात लोटून गेलं, तो आता दुसऱ्या स्त्रीचं आयुष्यही नरक करत होता. रम्याने एक शब्दही न बोलता तिचा हात हातात घेतला. हेमलता, तू माझ्यासारखी चूक करायची नाही. पण तुला मी माझ्या बहिणीसारखी मदत करीन. पोलिसांत, वकिलांत, शेल्टरमध्ये, सगळीकडे. त्या दिवसापासून रम्याचं काम केवळ स्वतःपुरतं मर्यादित राहिलं नाही. रम्या आवाज झालेला अनुभव. 1 वर्षात रम्या महिला आयोगाच्या सल्लागार गटात सामील झाली. तिने स्त्रीनिर्भय मंच नावाचं प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे महिलांनी आपला संघर्ष उघडपणे बोलायचा. एका परिषदेत रम्या माईकसमोर उभी राहून म्हणाली, मी विवाहबाह्य संबंध ठेवले. मी माझं मूल सोडलं. मी समाजाच्या नजरेत पडले. पण मी स्वतःच्या नजरेतून नाही गडगडलं, कारण मी माझ्या चुकीचा स्वीकार केला, शिक्षाही भोगली, आणि आता दुसऱ्यांना अंधारातून बाहेर काढते. आडव्या रांगात बसलेला अनिकेत उभा राहून टाळ्या वाजवत होता. आज त्याला गर्व होता त्याच्या आईवर, तिच्या लढ्यावर. सुमितचा शेवट. हेमलता आणि रम्याच्या मदतीने सुमितवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला. त्याचा नवा पासपोर्ट फसव्या कागदपत्रांवर असल्याचं सिद्ध झालं. त्याला अटक झाली. सुमितला कोर्टात उभं असताना रम्या शेवटचं म्हणाली, तू माझं जीवन उद्ध्वस्त केलंस, पण माझा आत्मा वाचवला नाहीस. आज मी स्वतःच्या संघर्षातून उभी आहे. आणि तू स्वतःच्या पापांत अडकलायस. सुमित एक शब्दही बोलू शकला नाही. रम्या आता ग्रामीण भागांत जाऊन लैंगिक शोषण, मानसिक त्रास आणि समाजदुश्मन नात्यांबद्दल जागरूकता करत होती. ती सांगायची, प्रेम अंधळं असू शकतं, पण विवेक अंधळा नसावा. अनिकेत आता सोशल वर्कमध्ये मास्टर्स करत होता. तो म्हणायचा, माझी आई समाजासाठी आई झाली. पलायन म्हणजे शेवट नव्हे. आयुष्याच्या चुकांवर प्रेम, स्वीकार आणि बदलाने नव्याने लिहिलेली सुरुवात असते. एकांश.